आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे, विजया सहजराव. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. शेतीला आधुनिक बनवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करावाच लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा 12वा हप्ता जारी. मुंबईतल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार. T20 विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी विजय. आणि राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या 1079 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी आज सुरू. तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक कृषी पद्धती आत्मसात करणं ही काळाची गरज असून शेतीला आधुनिक बनवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करावाच लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन संस्थेत PM किसान सन्मान संमेलन 2022चं उद्घाटन करताना बोलत होते. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा 12वा हप्ता त्यांनी आज जारी केला. यावेळी थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत 16,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले. देशातल्या शेतकऱ्यांचं जीवन सुलभ करण्याचे सरकारचे प्रयत्न असून त्यांचं उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाईल असं ते यावेळी म्हणाले. शेतकरी, कृषी क्षेत्रातले स्टार्टअप्स आणि लाभधारक आज एकाच मंचावर एकत्र आल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. देशातले कृषी स्टार्टअप्स शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी आणि मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत करत असून कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी वापरासाठी सोपं तंत्रज्ञान उपलब्ध करत आहेत असं ते म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रसायनं आणि खतं मंत्रालयाच्या 6,000 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचं उद्घाटन केलं. या केंद्रांद्वारे देशभरातली खतांची किरकोळ दुकानं प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांमध्ये टप्प्याटप्प्यानं परिवर्तित केली जातील. या केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ खत उपलब्ध होणार नाही तर बीज, शेतीची उपकरणं, मृदा परीक्षण यासारखी माहिती उपलब्ध होईल अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. देशातली 3,30,000 खतांची किरकोळ दुकानं या योजनेमध्ये समाविष्ट केली जाणार असल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजनेचं देखील उद्घाटन केलं. युरियाच्या उत्पादनामध्ये भारत आज आत्मनिर्भर बनण्याच्या मार्गावर असून यापुढे शेतीसाठी द्रवरूप नॅनो युरियाच्या वापराला प्रोत्साहन दिलं जाईल असं ते म्हणाले. मुंबईत अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपानं माघार घेतली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपानं आपला उमेदवार उभा करू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर भाजपानं आज या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळेत मतदान होत असून ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर हे पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कागदी मतपत्रिकांवर हे मतदान होत आहे. येत्या बुधवारी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त एकही शेतकरी नागरिक मदतीपासून वंचित राहू नये यादृष्टीनं सरसकट पंचनामे करावेत अशा सूचना महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. ते काल पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या 32व्या गळीत हंगाम प्रारंभ आणि आसवनी प्रकल्प उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंग मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शेती महामंडळाच्या कामगारांचं पुनर्वसन करण्याबाबत तात्काळ बैठक घेतली जाणार असल्याचं विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी विखे पाटील यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. उजनी धरणातलं हक्काचं पाणी सोलापूर जिल्ह्याला मिळावं अशी मागणी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी केली. तर सोलापूर जिल्ह्यातल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यानं ती तात्काळ भरावीत, तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीबाबत जादाचा मोबदला मिळावा अशी मागणी आमदार रणजितसिंग मोहिते पाटील यांनी केली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2021 सालच्या खरीप हंगामातली नुकसान भरपाई जमा झाली नाही तर विमा कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. खरीप हंगाम 2021 साठी विमा कंपनीनं प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीच्या टक्केवारीनुसार नुकसान भरपाई वितरित केली नाही. त्यामुळे विमा कंपनीनं अधिक नुकसान भरपाई वितरित करावीत असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र वारंवार सूचना करूनही विमा कंपनीनं कार्यवाही केली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता.
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून 2 लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 219 कोटी 35 लाखाच्या वर गेली आहे. त्यात 21 कोटी 73 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली. राज्यात आज सकाळपासून सुमारे 10,000 नागरिकांचं लसीकरण झालं. लाभार्थ्यांना आतापर्यंत दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17 कोटी 73 लाखाच्या वर गेले. त्यात 92,70,000पेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राज्यात काल कोविड-19च्या 440 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 437 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आत्तापर्यंत 81,27,699 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आत्तापर्यंत 79,76,507 रुग्ण बरे झाले, तर 1,48,372 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 2,820 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 98.14% तर मृत्यूदर 1.82% आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल सामन्यांमध्ये 17 वर्षाखालच्या महिलांच्या गट अ स्पर्धेच्या अंतिम फेरीत यजमान भारताचा आज ब्राझीलबरोबर सामना होणार आहे. भुवनेश्वरमधल्या कलिंगा स्टेडियमवर रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या सराव सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतानं 7 गडी गमावून 186 धावा केल्या. विजयासाठी 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 180 धावाच करू शकला. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या 1,079 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी आज सुरू आहे. या निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे 74% मतदान झालं. यात सदस्यपदासह थेट सरपंच पदासाठी देखील मतदान झालं. राज्य निवडणूक आयोगानं 1,165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातल्या काही ठिकाणी सरपंच पदाच्या तर काही ठिकाणी सदस्य पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे काल प्रत्यक्षात 1,079 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी आहे: ठाणे 134, पालघर 336, रायगड 16, रत्नागिरी 36, सिंधुदुर्ग 4, नाशिक 187, नंदुरबार 200, पुणे 1, सातारा 4, कोल्हापूर 3, अमरावती 1, वाशिम 1, नागपूर 15, वर्धा 9, चंद्रपूर 92, भंडारा 19, गोंदिया 5 आणि गडचिरोली 16. काही निकाल पाहूया. नंदुरबार जिल्ह्यातल्या आतापर्यंत हाती आलेल्या 148 ग्रामपंचायतींच्या निकालानुसार 53 ग्रामपंचायतीत काँग्रेस तर 49 पंचायतीत भाजपाचं वर्चस्व आहे. शिवसेना उद्धव गट आणि शिंदे गट हे समान म्हणजे 12 ग्रामपंचायतीत निवडून आले आहेत, तर राष्ट्रवादी आणि माकपचे अनुक्रमे 4 आणि 2 उमेदवार तसंच 15 अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या 63 पंचायतींचे निकाल आले आहेत. त्यापैकी 14 जागांवर भाजपा आणि 14 जागांवर जिजाऊ संघटनेचे उमेदवार निवडून आलेत. शिवसेना उद्धव गटाचे 6, शिवसेना शिंदे गट 4 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1 उमेदवार निवडून आला आहे. 9वं अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन 24 आणि 25 डिसेंबरला नाशिक इथं होत आहे. संमेलनासंदर्भात नाशिकला अखिल भारतीय मुस्लिम भारत साहित्य परिषदेची बैठक झाली. या बैठकीत संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कामगार नेते इरफान रशीद शेख यांची निवड झाली. आज आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिवस साजरा होतोय. व्यावहारिक रूपात सर्वांसाठी प्रतिष्ठेचं जीवन ही यंदाची संकल्पना आहे. 18 ऑक्टोबर 1987 रोजी पॅरिसमध्ये ट्रोकाडेरो इथं हजारो नागरिक एकत्र आले होते. यावेळी गरिबी हे मानवाधिकारांचं उल्लंघन आहे आणि सर्वांना हे अधिकार मिळायलाच हवेत यावर सहमती झाली होती. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं 22 डिसेंबर 1992 रोजी आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. गरिबी निर्मूलनासाठी भारत सरकारनं गेल्या काही वर्षांमध्ये विकासाचा भाग म्हणून अनेक योजना सुरू केल्या. जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, गरिबी रेषेखालच्या महिलांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देण्यासाठीची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, सौर ऊर्जा चरखा अभियान आणि अन्य योजनांचा यात समावेश आहे.
साने गुरुजींनी स्थापन केलेल्या आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करणाऱ्या आंतरभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पांडुरंग नाडकर्णी यांची निवड झाली आहे. पांडुरंग नाडकर्णी शिक्षण क्षेत्रातले जाणकार आहेत. 1975 पासून ते आंतरभारतीशी जोडले गेले आहेत. आधीचे अध्यक्ष सदा विजय आर्य यांच्या निधनामुळे अध्यक्षपद रिक्त झालं होतं. त्यामुळे आंतरभारतीच्या विश्वस्त मंडळाने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली. संस्थेच्या कार्याध्यक्षपदी आंबेजोगाईचे अमर हबीब तर कोषाध्यक्षपदी सोलापूरचे डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी यांची निवड करण्यात आली. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून कोरडा नदीला पूर आलाय. काशलिंगवाडी आणि कोसारी मार्गावरचा पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे आणि परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. उस्मानाबाद शहर आणि परिसरात काल दिवसभर मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचं नुकसान झालं. पावसामुळे शहरी भागातले रस्ते बंद झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्ह्यातले मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ आजीव सदस्य माजी आमदार सुरेशराव विठ्ठलराव चव्हाण पाटील यांचं काल रात्री अल्प आजारानं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. विधानसभेवर ते 2दा निवडून गेले होते. बुलडाणा खामगाव रोडवरच्या बोथा घाटात एसटी बसनं दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात काल 2 जण जागीच ठार झाले. हा अपघात बसच्या वेगामुळे झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. राज्य परिवहन महामंडळाची ही बस बुलढाण्यावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातल्या पिंपरी देशमुख इथं एका मजुराचा मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. हा मजूर शेतातून सोयाबीन काढत असताना मळणी यंत्रात अडकल्याची माहिती आकाशवाणीच्या बातमीदारानं दिली आहे. पेटंट कायद्यामध्ये सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार त्यामध्ये सुधारणा करणार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलंय. ते आज IIT मद्रासमध्ये विद्यार्थी आणि नवोन्मेषींशी संवाद साधताना बोलत होते. नवीन पेटंट कायदा अधिक सोपा आणि चांगला बनवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांकडून सूचना मागितल्याचं ते यावेळी म्हणाले. पेटंट मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होणार असून भारतातली प्रतिभा आणि दक्षता जगाशी सुसंगत असणं गरजेचं आहे, असं ते यावेळी म्हणाले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं कुख्यात गुंड गजा मारणे याला वाई इथल्या फार्म हाऊसमधून काल ताब्यात घेतलं. मारणे वकिलाला भेटण्यासाठी वाईला गेला होता. खंडणी अपहरण प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात ही कारवाई झाली आहे. मद्य धोरण कथित घोटाळा प्रकरणी नवी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची CBI चौकशी सुरू आहे. नवी दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरण 2021-22च्या अंमलबजावणीमधल्या अनियमिततेची CBI चौकशी करण्याची शिफारस केल्यावर या योजनेवर लक्ष केंद्रित झालं. या प्रकरणी CBIनं एकूण 15 जणांविरोधात FIR अर्थात प्रथम माहिती अहवाल दाखल केला असून यामध्ये सिसोदिया यांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतीला आधुनिक बनवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करावाच लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा 12वा हप्ता जारी. मुंबईतल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार. T20 विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी विजय. आणि राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या 1079 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी आज सुरू. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याचबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.